Hello friends, welcome to my channel e-grammar and art tutorials. Now in this video we are going to see the story the fun they had. इयत्ता 9वीची ही मराठी मीडियमची इंग्रजी विषयाची स्टोरी आहे. द फन दे हॅड. चला मग आपण सुरुवात करूया. Marjorie even wrote about it that night in her diary. मार्जरीने तिच्या डायरीमध्ये ती नोट लिहिली. On the page headed 17 May 2157 म्हणजे कधीची गोष्ट आहे 17 May 2157 म्हणजे हा पुढच्या म्हणजे येणारा काळ आहे त्याच्याबद्दल हे लिहित आहे ते तर त्याच्यासाठी त्यावेळेस हे लिहिलं जात आहे. शी रोट त्यावेळेस त्यांनी काय लिहिलं टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. Marjorie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्जरीला त्या बुक्समध्ये खूप जुनं पुस्तक होतं. त्यावेळेस तिच्या ग्रँडफादरना तिला असं सांगितलं होतं की जेव्हा ते ग्रँडफादर होते आणि त्यांचे जेव्हा ग्रँडफादर होते ते शाळेत जायचे तर सर्व स्टोरीज ज्या होत्या ह्या कशावर होत्या तर त्या बुक्सवर प्रिंट केलेल्या असायच्या. म्हणजे एक पेपर होता त्याच्यावर प्रिंट केल्या असायच्या. दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली. ते काय करायचे ते पेजेस टर्न करायचे म्हणजे पलटवायचे जसं आपण आता पलटवतो. विच वर येलो अँड क्रिंकली. ते कसे होते थोडे येलोइश कलर मध्ये होते आणि क्रिंकली म्हणजे थोडे असे आपण पेज पलटताना कसा आवाज येतो तसं ते क्रिंकली होते. अँड इट वॉज ऑफुल फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वर सपोज टू. आता त्यांच्याकडे जे पुस्तक आहे म्हणजे मार्जरीकडे जे पुस्तक आहे ते कसे होते त्याच्यामधले जे वर्ड्स होते ते मुव्हिंग करायचे पण आपल्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यामधले वर्ड्स कसे ते मूव्ह करत नाही. मग त्याच्यावरनं ती म्हणते की त्यावेळेसचे पुस्तक याच्यातले वर्ड्स हे मूव्ह करत होते स्टूड स्टिल राहायचे तिथेच थांबायचे ते. ऑन अ स्क्रीन यु नो म्हणजे त्यांच्या स्क्रीनवर ते तसे मूव्ह करतात आपल्या इथे पुस्तकात ते मूव्ह करत नाही. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर आणि पुन्हा मागचं पेज जर पाहिलं इट हॅड द सेम वर्ड्स आणि तिथे त्यांना ते सेम वर्ड्स तसेच सापडायचे ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड द फर्स्ट टाइम. जेव्हा ते पहिल्यांदा तसं वाचायचे त्यावेळेस त्यांना सुद्धा ते तसंच वाटायचं. मग आता टॉमी बघा काय म्हणतो जी सेड टॉमी म्हणजे तो म्हणतोय व्हॉट अ वेस्ट काय भंगार प्रकार आहे हा. वेन यू आर लाफ यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रू इट अवे. म्हणजे तुला जेव्हा तू एखाद्या पुस्तकातनं जातो म्हणजे एखादं पुस्तक वाचतो तुला ते फेकून द्यावं लागत असेल. आय गेस मला असं वाटतं अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन बुक्स ऑन इट. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर हजारो बुक्स असेल मिलियन्स ऑफ बुक्स असतील. इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर आणि त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकता. आय वुडंट थ्रो इट अवे आणि मला ते फेकायची गरज सुद्धा नाहीये. सेम विथ माइंड सेड मार्जरी. मार्जरी पण म्हणते मला सुद्धा अशी गरज पडत नाही म्हणजे माझ्यासोबत सुद्धा असंच आहे. शी वॉज 11 ती 11 वर्षाची अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेल बुक्स ॲज टॉमी हॅड. तिने एवढे टेल बुक्स नाही पाहिले जेवढे टॉमीने पाहिलेले. ही वॉज 13 आणि तो 13 वर्षाचा आहे. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. तुला हे पुस्तक कुठे सापडलं. इन माय हाऊस. तो काय म्हणतो इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग इन द ॲटिक. तो रीड करत होता वाचत होता का ॲटिक मध्ये. ॲटिक म्हणजे एक असा प्रकार होता त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन असं दिलेलं आहे. त्यांच्या घराच्या खाली एक छोटा रूम असतो आणि त्या रूम मध्ये त्यांचं स्कूल असतं. स्कूल असतं म्हणजे तिथे ते त्यांचा अभ्यास वगैरे करत असतात. त्याला त्यांनी ॲटिक नाव दिलंय. व्हॉट्स इट अबाउट. तो म्हणलं कसलं आहे. तो विचारतो तिला ती विचारते कसलं पुस्तक आहे. तो म्हणतो स्कूल. मार्जरी स्कॉर्नफुल. मार्जरी म्हणजे असं एकदम तिला राग आल्यासारखा किंवा एकदम चिडल्यासारखं स्कॉर्नफुल एकदम. स्कूल शाळा. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल. ती म्हणते शाळेबद्दल काय लिहायचं मला शाळा बिलकुल आवडत नाही असं मार्जरी म्हणते. मार्जरी ऑलवेज हेटेड स्कूल आणि मार्जरीला शाळेचा नेहमी तिरस्कार असायचा. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. पण आता तिला मात्र त्याचा जास्तच तिरस्कार निर्माण झालेला आहे. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स until her mother had shaken her head
sorrowfully and sent for county inspector. माजिदला स्कूल का आवडत नव्हतं. तिचे जे मेकॅनिकल टीचर होते तिला ते टेस्ट, प्रत्येक टेस्ट नंतर टेस्ट देत होते जॉग्राफी या सब्जेक्टच्या. अँड ती त्याच्यामध्ये चांगलं काम सुद्धा करत नव्हती. नेहमी तिचा स्कोर कमी यायचा आणि तिच्या आईने तिचं डोकं एकदम हलवून टाकलेलं होतं की काय झालंय बुवा या मुलीला. आणि शेवटी तिची आई कोणाकडे गेली होती? काउंटी इन्स्पेक्टर, म्हणजे काउंटिंग करणारे जे इन्स्पेक्टर असतात त्यांच्याकडे ते गेलेले होते. ही वॉज राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस. एक छोटासा असा माणूस होता. छोटासा माणूस म्हणजे कमी उंचीचा असेल तो. त्याचा चेहरा असा लाल रंगाचा होता. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स अँड विथ डायल्स अँड वायर्स. त्याच्याकडे एक मोठा बॉक्स होता, त्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स होते, डायल्स होत्या, वायर्स होत्या. ही स्माइल्ड ॲट मार्जरी. त्याने मार्जरीकडे पाहून तो हसला म्हणजे स्मित हास्य दिलं. अँड गेव हर अन ऍपल. त्याने तिला एक ऍपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि त्यांनी टीचरच बाहेर काढून टाकला. आता टीचर बाहेर काढून टाकला म्हणजे त्याचे ॲटिक मध्ये ते डिव्हाइस लावलेलं होतं. त्या स्लॉटमध्ये प्रत्येक विषयाची वेगवेगळ्या टीचर्सची माहिती होती आणि प्रत्येक स्लॉटमध्ये जसं आपण पेन ड्राईव्ह लावतो तशा प्रकारचे स्लॉट होते. मग तिला जॉग्राफीचा सब्जेक्ट हा कठीण जात होता. जॉग्राफी हा सब्जेक्ट कठीण जात होता. त्याने तो स्लॉट बाहेर काढला. टीचर टूक अपार्ट म्हणजे तो स्लॉट त्यांनी फक्त काय केला? बाहेर काढला. ही स्माइल्ड ॲट Then took the teacher apart. Marjorie had hoped he wouldn't know how to put it together. मार्जरी अशी अपेक्षा ठेवत होती की यांना कळलंच नको पाहिजे की हे कसं पुन्हा फिट करायचं किंवा पुन्हा ठेवायचे, अरेंज करायचंय. बट ही नो ऑल राईट. हाऊ ऑल राईट? त्याला सगळं माहित होतं. अँड आफ्टर अन आवर ऑर सो, थोडासा एखादी तास गेला असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त, देअर इट वॉज अगेन. आणि पुन्हा लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. मोठा, ब्लॅक अँड अगली म्हणजे बिलकुल ना आवडणारा. विथ अ बिग स्क्रीन ऑन विच द लेसन्स वर शोन, द क्वेश्चन्स वर आस्क्ड. मोठ्या स्क्रीनवर सगळे लेसन्स दिसत होते, सगळे क्वेश्चन विचारले जात होते. हे सगळं त्यांना पुन्हा दिसायला लागलं. दॅट वॉजंट सो बॅड. हे काही एवढं वाईट नव्हतं. द पार्ट मार्जरी हेटेड मोस्ट वॉज. आणि मार्जरीला सगळ्यात तिरस्कार कुठल्या गोष्टीचा होता? आवडत नव्हती अशी कोणती गोष्ट होती? द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क. असा स्लॉट की ज्याच्यामध्ये होमवर्क ती टाकू शकत होती. अँड टेस्ट पेपर, तिचे टेस्ट पेपर ती ठेवू शकत होती. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. त्यांना पंच कोड शिकवले होते. जेव्हा ती 6 वर्षाची असताना त्यांना पंच कोड शिकवले होते की त्याच्यामध्ये तो तुमचा होमवर्क कसा पुट करायचा हे त्यांना शिकवलं जात असं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. आणि जे मेकॅनिकल टीचर होते ते जे मार्क्स होते कुठल्याही प्रकारे वेळ न वाया घालवता लगेच फटाफट कॅल्क्युलेट करून द्यायचे. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेज मार्जरीज हेड. इन्स्पेक्टरने तिच्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि मार्जरीच्या हेडवर पॅटेड म्हणजे काय? तिला शाबासकीची थाप दिली किंवा थाप दिली तिच्या डोक्यावर. ही सेड टू हर मदर. तो तिच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट. या मुलीचा हा कुठल्याही प्रकारे दोष नाहीये. मिसेस जोनस. तिच्या आईचं नाव काय? मिसेस जोनस. आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज गेअर्ड अ लिटिल टू क्विक. माझ्या मते जॉग्राफीचं जे सेक्टर होतं तेच जरा गेअर्ड अप झालं होतं, म्हणजे तेच जरा फास्ट चालायला लागलं होतं. Those things happen sometimes. या गोष्टी कधी कधी घडतात. I have slowed it up to an average 10-year level. मी त्याचं ॲव्हरेज स्टुडंटसाठी 10 वर्षाच्या मी ते एवढं स्लो करून दिलेलं आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. समाधानकारक आहे. तिचं जे प्रोग्रेस आहे म्हणजे तिची जी प्रगती आहे ती कशी आहे? समाधानकारकच आहे. अँड ही पॅटेड मार्जरीज हेड अगेन. आणि त्याने पुन्हा तिच्या डोक्यावरती थाप दिली. मार्जरी वॉज डिसअपॉइंटेड. आणि आता मार्जरी कशी झाली होती? डिसअपॉइंटेड. आपल्यालाही वाईट वाटतं ना. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे टू ऑल टुगेदर. ती काय अपेक्षा ठेवत होती की ती जे मेकॅनिकल टीचर होते ते जॉग्राफीच्या टीचरला सोबतच घेऊन जावं असं तिची अपेक्षा होती. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. कारण त्यांनी काय केलं होतं, एकदा टॉमीचे जे टीचर्स होते त्यांनी जवळजवळ महिन्याभरासाठी घेऊन गेले होते.
बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. कारण की त्यावेळेस काय झालं होतं, हिस्ट्रीचा जे सेक्टर होता तो पूर्णपणे ब्लँक आउट झाला होता. सो शी सेड टू टॉमी, आणि मग ती टॉमीला काय म्हटली, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, मग एखादा व्यक्ती शाळेबद्दल लिहिलेच का. टॉमी लुक्ड ॲट हर विथ हर सुपेरियर आईज, आणि टॉमीने तिच्याकडे पाहिलं. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल. ती काय म्हटली, हे आमच्यासारखं शाळा नव्हती, स्टुपिड, म्हणजे आपल्यासारखी शाळा नव्हती. तो स्टुपिड तिला म्हणाला. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल, हे जुन्या प्रकारची शाळा होती. दॅट दे हॅड 100 ऑफ इयर्स अगो. या ठिकाणी तो शब्द काय वापरतो, 100 वर्षापूर्वी अशी शाळा होती. म्हणजे आपण म्हणतो ना खूप वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, मग त्यावेळेस अशी शाळा होती. ही ॲडेड लॉफ्टिली म्हणजे तो जरा हसून तो म्हणायला लागला, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो, शतकांपूर्वी अशा शाळा होत्या. मार्जरी वॉज हर्ट. मार्जरीला त्याला वाईट वाटलं. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम अगो. मला तर माहित नाही त्यांना त्या काळात कशा प्रकारच्या शाळा होत्या. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल. थोड्या वेळासाठी तिने त्याच्या शोल्डरवर ते पुस्तक ठेवून वाचत होती. देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. ठीक आहे, त्यांना त्यांचे टीचर्स असतील. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. मग आता तो सांगतो काय टॉमी, की हो त्यांना शिक्षक होते, पण नेहमीप्रमाणे शिक्षक नव्हते. त्यांना जे शिक्षक होते ते कोण होते, एक माणूस असायचा. अ मॅन, हाऊ कुड मॅन बी अ टीचर. मग आता मार्जरीला मात्र सरप्राईज झालं. एक माणूस कसं काय शिक्षक असू शकतो, असं मार्जरीला प्रश्न पडला. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. ती एक अशी व्यक्ती असायची की ती मुलींना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, होमवर्क्स द्यायचे आणि त्यांना क्वेश्चन्स विचारायचे. अ मॅन इज अन स्मार्ट इनफ. आता मार्जरी काय म्हणते, माणूस एवढा काही हुशार नसतो. शुअर ही इज, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. मग तो टॉमी काय म्हणतो की हो माहित असतं माणसाला एवढं सुद्धा, माझ्या वडिलांना सुद्धा माझ्या शिक्षकांना जेवढं माहिती तेवढं त्यांना माहिती आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच. आय बेच म्हणजे काय, आय बेट यू. त्याला फक्त तेवढंच माहिती असेल, आय बेट यू. मार्जरी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. आता मार्जरीला त्याच्याबद्दल वादविवाद करायचा नव्हता. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मला बाहेरचा माणूस नको माझ्या घरात, तो मला शिकवायला येईल असं. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. आणि आता टॉमी जोरजोरात हसायला लागला. यू डोंट नो मच मार्जरी, तुला खूप माहित नाहीये. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. शिक्षक एखाद्याच्या घरात जात नाही किंवा एखाद्या घरात राहत नाही. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची बिल्डिंग असते. अँड ऑल द किड्स वेंट देअर. आणि सगळे विद्यार्थी तिथे जायचे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. सगळे विद्यार्थी सेम गोष्ट त्या ठिकाणी शिकायचे. शुअर इफ दे वर द सेम एज. त्याच्यासाठी साहजिकच ते कसे पाहिजे, एका एज ग्रुपचे पाहिजे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल. इट टीचेस अँड दॅट इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण आता मार्जरीची आई तिला काय सांगते, मग ती मार्जरी आपल्याला सांगते आता की माझ्या आईचं असं म्हणणं आहे की एखाद्या विद्यार्थ्याच्या माइंडला त्याचे टीचर हे ऍडजस्ट झालेच पाहिजे. आणि ते जर नाही झालं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्यांची प्रोसेस स्लो करून किंवा फास्ट करून ते ऍडजस्ट केलं गेलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. याच पद्धतीने करायचे, पण ते त्यावेळेस वेगळी पद्धत वापरायचे. इफ यू डोंट लाईक इट, जर तुम्हाला आवडत नसायचं, यू डोंट हॅव टू रीड द बुक. तुला जर आवडत नसेल तर तू ते वाचू नको. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. ती म्हणते मीच कुठे म्हटली की मला आवडत नाही. मार्जरी सेड क्विकली. मार्जरी असं पटकन म्हणाली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी बुक स्कूल्स. आता तिला मात्र त्या फनी स्कूल्स बद्दल वाचायला आवडत होतं. They weren't even half finished when Marjorie's mother called. Marjorie's school.
आणि ते त्यांचं संभाषण चालूच होतं, अर्ध्यावर ते आलेलेच होते. तेवढ्यात त्या मार्जरीच्या आईने तिला आवाज दिला, मार्जरी स्कूल, म्हणजे मार्जरी शाळेची वेळ झाली. मार्जरी लुक्ड आउट आणि मार्जरीने वर पाहिलं. नॉट येट मामा, आता नाही मामा. नाव सेड मिस जोनस. मिस जोनस जोरात ओरडले, आत्ताच्या आत्ता. सेड अँड इट्स प्रॉबब्ली टाइम फॉर टॉमी टू, आणि आता टॉमीच्या पण शाळेचा वेळ झालेला आहे. मार्जरी सेड टू टॉमी. मार्जरी सेड टॉमीला म्हणाली, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. शाळा संपल्यावर मी तुझ्यासोबत हे बुक वाचू शकते का. मे बी ही सेड नॉन चॅलेंटली, कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट न दाखला. नॉन चॅलेंटली, एकदम सिम्पल मॅनर मध्ये तो म्हटला, मे बी, कदाचित तुला वाचायचं असेल तर. ही वॉकड अवे विस्लिंग. तो शिट्टी वाजवत पुढे गेला. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. त्याच्या आर्म्स मध्ये त्याने ते त्याचं ते बुक ते धरलं. मार्जरी वेंट इन टू द क्लासरूम. आता मार्जरी क्लासरूम मध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. तिचा क्लासरूम कुठे होता, तिच्या बेडरूमच्या शेजारीच होता. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि मेकॅनिकल टीचर तिथे होते आणि ते तिची वाट बघत होते. इट वॉज ऑलवेज ऑन द सेम टाइम एव्हरी डे. ते दररोज त्याच वेळेस त्या ठिकाणी यायचे. एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. फक्त सॅटर्डे आणि संडे सोडून. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. तिच्या आईचं काय म्हणणं होतं, लहान मुली तेव्हाच शिकतात ज्या वेळेस त्या रेग्युलर आवर्स, म्हणजे नियमित वेळेमध्ये जेव्हा त्या ते शिकतात त्याच वेळेस ते चांगल्या शिकू शकतात. द स्क्रीन वॉज लाईट अप. स्क्रीन सुरू झाली. अँड इट सेड, आणि ते म्हणाली, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. आणि स्क्रीन सुरू झाल्या मॅथमॅटिक्सचा लेसन होता. अरिथमॅटिक लेसन इज ऑन ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन प्रॉपर स्लॉट. आणि त्यांनी काय सांगितलं, कालचा होमवर्क योग्य ठिकाणी तुम्ही, म्हणजे तिथे प्रॉपर स्लॉट मध्ये तुम्ही खोचा. मार्जरी डिड सो विथ अ साय. आणि मार्जरीने सुटकेचा उच्छ्वास टाकला. हा, म्हणजे ठीक आहे, आता करावंच लागणार आहे. मग शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. आणि त्यावेळेस मार्जरीच्या डोक्यामध्ये काय होतं की तिचे आजोबा आणि त्यांचे आजोबा जेव्हा लहान मुलगा असतील आणि त्यांच्या वेळेस कशी शाळा असतील याच्याबद्दल तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले होते. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड कम. आजूबाजूच्या नेबरहुड मधनं सगळे स्टुडंट्स येत असतील. लाफिंग अँड शाउटिंग, येताना हसत असतील, ओरडत असतील. इन द स्कूल यार्ड, शाळेच्या आवारामध्ये ते या पद्धतीने वागत असतील. सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम, आणि क्लासरूम मध्ये सुद्धा, स्कूल रूम मध्ये सुद्धा ते एकत्र बसत असतील. गोईंग होम टुगेदर ऍट द एंड ऑफ द डे, शाळा संपल्यावर सुद्धा सोबत जात असतील घरी. They learned the same thing so they could help one another with the homework and talk about it. ते एकमेकांना मदत करू शकत होते आणि एकमेकांना होमवर्क मध्ये मदत करू शकत होते, एकमेकांशी गप्पा मारू शकत होते. या गोष्टीमुळे माझी थोडी एक्साइटेड झाली होती. अँड द टीचर्स वर पीपल, आणि शिक्षक हे फक्त लोकच होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आता मेकॅनिकल टीचर स्क्रीनवर दिसत होते. When we add fractions, आणि त्यांचं सेंटेन्स आलं, when we add fractions 1/2 and 1/4, आणि सेंटेन्स कंटिन्यू चालू होतं पुढे. मार्जरी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट. आणि मार्जरी विचार करत होती की त्यावेळेस ते स्टुडंट्स किती एन्जॉय करत असेल किंवा आनंद घेत असतील इन ओल्ड डेज, त्या काळामध्ये. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि त्याच वेळेस ती विचार करत होती त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टीचा किती आनंद होत असेल. आता स्टोरी कोणी लिहिली होती, आयझॅक ॲसिमोव्ह यांनी हीच लिहिलेली स्टोरी. अंडरस्टूड. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.